देश काही ना. तुम्ही पहा दारू पिणारी जी माणसं आहे ना, मला जी दारू पिणारी जी माणसं आहे उठल्याबरोबर दुकानदाराच्या अगोदर रांग लागतात. अजून उघड काही माणसांना लगवीच होत नाही तशी नाही घेतली कारण त्यांना तो छंद लागलाय. आणि एक वाक्य ध्यानात ठेवायचं, इंद्रियाला छंद लागला ना, छंद लागला ना, पण छंद कशाचा लागला? संसाराचं वाटोळं झालं ना. आता मला छंद लागला, मला एकच पर्याय गोळला का देवाशिवाय दुसरा पर्याय नाही. पण देव संतांशिवाय भेटणार नाही. आता संतांशिवाय देव भेटणार नाही, पण संतांशिवाय देव भेटणार नाही आणि देवाशिवाय सुख मिळणार नाही. मग त्यासाठी मला संत भेटावे पण सवयचे झालं. आणि मग एक दिवस रात्री स्वप्न पडलं, सापडविले वाटे जाता गंग स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर कधी माग शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. इथं परत एक वाक्य सांगतो, तुम्हाला प्रारब्धानेच एखादी गोष्ट मिळेल, काची उद्या असेल असं नाही, पण एखाद्याला ते मिळेलच, पण प्रारब्ध उदय काळ आल्याशिवाय नाही. प्रारब्ध अन्न मान धन येतो प्रारब्ध आहे, प्रारब्धाने मिळणारे महाराज. दोन सख्खे भाऊ आहेत, ध्यानात ठेवा. एकाला राम मिळाला, एकाला लंका मिळाली. आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या, उठलाच नाही गडी. तो उठला तर तलाठीची बदली झाली, नोंदीत नावच नाही आलं. म्हणजे परत वाक्य नाही का, एकाला मिळाला राम, एकाला मिळाली लंका आणि एकाला मिळाला आळस. तिघांचे तीन प्रारब्ध आहे. प्रारब्धामध्ये तीन प्रकार आहेत, उत्तम मध्यम कनिष्ठ. काहींचं प्रारब्ध उत्तम आहे, काहींचं मध्यम आहे, काहींचं कनिष्ठ आहे. दादासाहेबांचं प्रारब्ध उत्तम आहे आणि बबनरावचं त्यांच्यावर प्रेम आहे, प्रारब्ध उत्तम आहे. पण आपल्याला कमी लोकात कीर्तन करायची पाळी आली, प्रारब्ध कनिष्ठ आहे. प्रारब्ध कनिष्ठ आहे, हे प्रारब्ध आहे. आता त्याला उत्तमही आहे, मध्यम आहे आणि अपेक्षा नाही करायची महाराज. जे मिळणार आहे ते मिळणारच आहे. जे मिळणार आहे, प्रत्येक सर्व्हिसवाल्याला जॉईन झाल्याबरोबर वाटतं मी परमनंट व्हावा. जॉईन झाल्याबरोबर त्याला वाटतं मी परमनंट व्हावा असं वाटतं त्याला, पण ते उदय काळ आल्याशिवाय नाही. तुकोबारायला नेमका उदय काळ आला. कधी आला? माघ शुद्ध दशमी आली, वार गुरुवार आला. स्वप्न पडलं, बाबाजी चैतन्य आले, मंत्र दिला राम कृष्ण भाग्य स्वप्न पडलं. बाबाजी चैतन्य आले, डोक्यावर हात ठेवला. मग शुद्ध दशमी होती, वार गुरुवार होता, तिथे दशमी होती. बाबाजी चैतन्य मंत्र रामकृष्णाने दिला आणि तुकोबारायांनी बाबाजी चैतन्यांना माळ घातल्यावर पावशर तूप दिलं. आता इथं घोटाळा ध्यानात ठेवा. आम्ही लोकांना माळा घालतो तेव्हा लोक ठणठणीत माळ त्यांची कोण तीच आणताना आम्हाला 101 रुपये द्यायच्या. पण 100 तुकोबारायाने इथं एक शब्द आलाय, पावशरच का? त्याचं उत्तर आहे का? पावशर तुकोबारायाने बाबाजी चैतन्यांना माळ घातल्यानंतर भोजना मागती तूप पावशर. पावशर काय भानगडे आहे का? याला अंतकरणाला 4 कप्पे आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 498. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाला 4 कप्पे आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. त्या 4 कप्प्यामधला एक कप्पाच मी माझ्या गुरुला देऊन टाकला आणि एक कप्पा म्हणजे किलोचा 4था भाग. याचा अर्थ पाव. पावशर या शब्दाचा अर्थ किलोचा 4था भाग. मग अंतकरणाला 4 कप्पे, एक कप्पा देऊ मनच देऊन टाकलं शिल्लक करायला. अहो कधी कधी प्रियशीला प्रियकर म्हणत असतो की नाही, तू माझ्या डोळ्यात बघ. त्याला चष्मा गेला राहतो, त्याला 2 प्रियशी दिसत, दोघी कशा काय. मग एक सकाळीच उठला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला, डॉक्टर साहेब मला एका माणसाची 2 माणसं दिसतात हो. मग डॉक्टर म्हणले, तुला 2 दिसतात, तुम्ही 4 कशाला आले? मी त्याला 4 दिसत होती. मग तू म्हणतो माझ्या डोळ्यात बघ, याचा अर्थ पहा, वाक्य नीट आहे का? तसं मी तुला सगळं दिलंय, मी तुझा आहे, तुझा नाही तर कोणाचाच नाही, मी तुझा नाही तर कोणाचाच नाही. इथं तुकाराम महाराजांना नेमकं ते झालं. भाग्य उदयाला आलं, बाबाजी त्यांनी भेटले आणि पावशर दिलं. पावशर कळलं, पावशर दिल्याबरोबर आता तुकोबारायचं मन कुठे गेलंय? गुरुकडं. चित्त कुठे गेलंय? गुरुकडं. अहंकार निघून गेलाय. मग आता तुकाराम महाराज राहिले का वासुदेव झाले?
बस वासुदेव झाले. आता मी माझं राहिलं नाही पुरावा, मी आणि माझे विसरले जायचे अंतकरण तो संन्यासी दान पार्था निरंतर, ज्याचं मी गेलं. आणि एक खरं सांगा, हे आपण जे कमवलं नाही एवढे पप्प्या गुड्डी बंटी सुट्टी फ्रीज कूलर गॅस लाईटर बनणं सगळी इटर एअर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरा लाटणे बलपट संडास बाथरूम किचन ओटा बेड शिजवा नळ्या नळ्या खांड यातलं काही नाही. आपली टोटल इस्टेट लिहून घ्या. पावशे सुतळे हातपाव गुलाल 3.5 बांबू 1 रुपया 1 मडका 2.5 मन सरपण 2 किलो मुरमुरे आणि 1.5 टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. जाळा कवाय बी तो जर ह्याच लॉट मध्ये सापडला तर जाळायलाही तुमच्याकडे नाही. काही नाही महाराज, आपण फक्त ममत्व जोडून घेतलंय. तुम्ही एक बसलेली माणसं मला सांगा, काय आपला ह्या जगात अशी संबंध आहे? काही नाही. पण आपण मी ना गुंतवून घेतलंय. मी आणि तुम्ही मी सगळे मी माझं म्हणल्यामुळं लाईट बिल भरायची पाळी आली घराचं आपलं दर बिल माझं नाही. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केले. 3रा अध्याय. हे मी केलं नाही नाही. मग आता तुकाराम महाराजांना पडला देहाचा विसर आणि मग तुकाराम महाराज म्हणले बस आज माझ्या जन्माचं काय झालं. जन्म त्यांनी अनुग्रह दिला. बाग शुद्ध दशमीला रामकृष्णाने मंत्र दिला. देहाचा विसर पडला आणि त्या दिवशी माझ्या जन्माची सफलता झाली. याचा अर्थ मला गुरु भेटत नाही तोपर्यंत मी देवच होणार नाही आणि देव मला भेटत नाही तर माझ्या जगण्यात काही मजाच नाही. आज माझा जन्म सफल झाला. म्हातारी माणसं म्हणते की नाही त्याचा पाळणा हल्ला ना आपल्या डोळ्या देखत मी डोळे मिटायला मोकळा. आता आपलं काही राहिलं नाही, फक्त माझ्या डोळ्यात देखत त्याचा पाळणा हल्ला ना तरीही डोळे झाकीत नाही. 6 पोरं झाली तरी झाकीत नाही. पण माणसं काय म्हणतात तेवढीच आपली एक इच्छा आहे. जुन्या माणसांची एक खोड होती, एखाद्या पोराचं लग्न जमत नसलं ना तर ते मरता काय म्हणायचे माहिती का शेजारच्याला मामीचा शब्द होता. तेवढं जुळून द्या. आणि मामी तर गेली, मामीच्या दाव्याचे नाह्याची पैसे बुडवले दिले नाही. तसं त्याचं वाक्य नाही का, तसं माणसं म्हणतात ना तसं इथं घोटाळा असं झालाय. वाक्य नाही का माझा जन्म सफल झाला. जसं राजकारण समाजकारण आणि समाजाची सेवा तसं जर पाहिलं ना मला दर्डे साहेबांनी औरंगाबादमध्ये केलेल्या सगळ्या सेवा याच्यात त्यांचा जन्मही सफल झाला आहे. त्यांचा जन्मही सफल झाला. समाजासाठी केलेलं काम, अजून लोकांसाठी केलेलं काम. ही लोकमत परिवारावर किती कुटुंब अवलंबून आहे. एवढ्या कुटुंबाच्या गालावर असणारा हसू हा त्यांना आशीर्वाद आहे. हे कधी देणार त्याचे एवढे कर्मचारी असतील त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरामधला असणारा आनंद हा सगळा आनंद दर्डा साहेबांना आशीर्वाद देणार आहे. हे कधी देणार ठेवायचं मला. मग माझ्या ज्या हे तसं होतच नाही. आता कुणी काही म्हणाल त्याला काय म्हणते काय म्हणते ते चालत नाही. कुणाचा तरी आशीर्वाद. एक वाक्य सांगा तुम्हाला, गरीबाच्या गालावरचं हसू श्रीमंताची श्रीमंती वाढवतं. गरीबाच्या गालावर जर आपण हसू आणलं तर ते श्रीमंती वाढवतं. पण आपण काय करतो नेमकं त्यालाच रात्रीचं बघ रे
त्यांना. ह्या बिचाऱ्यामुळे एवढ्या लोकपरिवाराच्या सगळ्यांच्या कुटुंबाचा आशीर्वाद ह्या माणसाला मिळणार आहे. यांचं जीवन सफल आहे, मला सफल आहे. दान धर्म लई केल्यानंतर भिंतीवर बोर्ड लागल्याने देव मिळतो असं नाही. दान धर्म तुम्ही कधी ध्यानात ठेवायचं, दान धर्म कसं करा, ज्याला गरज आहे त्याला द्या ना, ज्याला गरज आहे त्याला द्या ना. जो रस्त्यात भिकारी आहे त्यांना द्या, जे खाऊन माझाटले त्यांना काय देते. आणि आपण नेमकं तसंच करतो, घ्या कशाला द्या. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. आता तुमचा मुलगा आणि जावाई संगत जेवायला बसला, आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, दबावाड बोलायचं नाही. एक होईना भजे कोणत्या ताटात वाढा, त्याच्या बापाची पेंट नाही. मग का, त्याला गरज नाही ना, ते माझाटलं ना, त्याला आपण देतोय ज्याला गरज आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं महिला मंडळ, पुरुष मंडळी सुद्धा, 2 रुपये 1 रुपया गरीबाच्या गालावरचं हसू आपल्या घरामध्ये सुखी श्रीमंती आणल्याशिवाय राहणार नाही. मग ह्या माणसाच्या गालावर एवढं तेज कशामुळे, हा सगळ्या कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद. नाही महाराज, तसंच घडणारच नाही हो. कुणी काही म्हणेल त्याला काय किंमत आहे, कुणी उद्या काही म्हणा असं नाही जमणार. तुकोबरायच्या काळामध्ये जर जनावर ढोरं जरी गेली तर तुकोबरायने गरीबाला दान केलं म्हणून तर जगद्गुरू ठरले. जगद्गुरू का ठरले, तुकोबरायने स्वतःच्या संसाराचा विचारच नाही केला, महाराज विचार केला नाही म्हणून त्यांचं जीवन सफल झालं. हो, ज्या दिवशी मला निवृत्तीनाथ भेटले त्या दिवशी माझं जीवन सफल झालं. गहिणी प्रसादे निवृत्तीनाथ ज्ञानदेवा सार दादोजी कंडेव भेटले म्हणून छत्रपती ठरले. दानात लक्ष्मी. आणि आपण काय करतो, नको तिथं जुने आता काही घरांमध्ये इतक्या साड्या पडल्या बाईच्या अंगावर, मेली बाई खाली, कपाट उघडलं तिनं बंडल पडला, मेली खाली, इतक्या साड्या आहेत. मग अशा वेळेस आपल्या गरीबाच्या घराशेजारी गरीब बाई याला जुनी द्या वापरलेली साडी, तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देवाला असं नाही करायला बोलले जबर बोंबलं तिंडान, मग भाकरी बिकरी सोडा, उपास मारान, तू बोलत नाही, तो तू काहीच करू नको. काही माणसं म्हणते बोलत नाही, लिहून देतो चिठ्ठी, 3 किलो सफरचंद, मग खातो कोण, बोलत नाही मग खातो कोण, काय देतो सफरचंद, लिहून नका देऊ. नाही महाराजांची भाषा आहे, माझी नाही. महाराज म्हणले तुकोबरायचं प्रमाण इतकं सुंदर आहे, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, तया म्हणून साधू जगी विटंबनावा. झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावणीया राख डावी वैराग्य. त्याचं काय उभे, गरीबाला द्याल तर द्याल, आणि मग त्याला दिल्यानंतर माझ्या जीवनाची सफलता झाली, वृक्षाला फळ आलं. आणि हे कुणामुळे झालं तर ते पहिली गोष्ट बाबाजी चैतन्य म्हणजे संतामुळे झालं. कसं आहे संत उधार संत
परमगिंदेशी संवाद. नदी सागराला मिळाली, मिटलं काम. वृक्षाला फळ आलं, मिटलं काम. माझं जीवन सफल झालं. पण संतांशिवाय नाही, हे पहिलं ध्यानात ठेवायचं. आणि संत भेटायला मागच्या जन्मीचं पुण्य असल्याशिवाय नाही, आणि पुण्य हे ताण श्रद्धेशिवाय नाही. मग तुम्ही मला सांभाळलं, सफल झालं. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे खरे, पण कधी तुम्ही सांभाळलेले संती. पण पुढचं तुकडा लय कठीण आलाय. भय निरसली खंती. इथं 3 शब्द आलेत. भय भीती गेली, खंती. आणि काळजी करायचं काय कारण नाही. काय होईल, काही होणार नाही. काय घेईल, आजीबाई म्हणते मी गेलो काय होणार नाही. तू जाणं गरजेचं आहे, ते बाकीचं होईल. रामकृष्ण आले गेले ते नाही, जगा का ओसजी पडले जनबळ भर म्हणतील हाय हाय. काही जगाला घेणं नाही महाराज, काही जगाला घेणं नाही. तुम्हाला मला भ्रम झालाय, आणि तुम्ही मी सगळे कशात आहे, भ्रमात आहे, भ्रमात आहे. आपल्याला वाटतं बा आपल्याला पोराला आपण 15,000चा मोबाईल घेऊन दिल्यामुळं आपलं पोरं ऑनलाईन क्लास करतोय. हा आपल्याला झालेला भ्रम आहे. ते मॅडम डिलीट करते आणि दुसरंच ऐकते. पण आपल्याला वाटतंय पप्पू अभ्यास करतो. नाही नाही, आपण भ्रमात आहे. मी गेल्यावर असं होईल, नाही नाही नाही, भ्रमात आहे, भ्रमात. आपण भ्रमात आहे. एखाद्या बाईचं पती तरुणपणात मरू द्या बरं. ती काय बाई बोंबलं ती देवान तुझी रान रंटकीन झाली, मेल्यान मला काला ठुलं, त्यांना काला नेलं. येते जाताना काय माझ्या सगळ्यात मजा येईल. कोणच्यासाठी जगून, कोणा कपावून जगून काय करायचं मला जगून. नवरा जळतो ती आगी कवडीती, नवरा जळतो ते आग कवडीत. आता येतेच मीन, येतेच मीन, येतेच मीन. आणि 2-3 बाया तिला माग वडी द्या. अशी जाळाजवळ न्यायची, थोडी ढिली करायची. शिंगाट घरगाठी थांबणारच नाही का. ती तिथपर्यंत राहतं महाराज. कोणी नाही. एक वाक्य सांगा, तुमचं माझं या जगात 2च माणसं फक्त. आईवडिलांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा. बस, आईवडिलांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा. बाकी हे भेटलेले हे सगळे लबाड, ही सगळी भामटेची टोळी आहे महाराज. हा नाही, तुम्ही साधी गोष्ट ध्यानात ठेवा. तुमचं माझं रक्ताचं नातं आहे, बहिणीचं. फक्त नकळत बिचाऱ्यावर संकट आलंय, पैसे नाही म्हणून त्याने एका दिवाळीला साडी घेतली नाही. जळालं त्याचं का स्वार्थ आहे महाराज. नाही नाही, तुम्ही मला सांभाळलंय, माझी भीती गेली, खंती गेली. आता मला भीतीच राहिली नाही, कारण मी त्यापेक्षा वेगळा झालो ना. आता कोणी माझं राहिलं नाही. मी आता एकच झालो. मी देव, तुम्ही देव. तुम्ही संत, देव. देव आणि संत तुझा नाही विचार. आता देवन संत वेगळा राहिले, तुम्ही झाले. माझ्या सगळ्या इच्छा तुम्ही गेली, खंती गेली. मला चिंता नाही राहिली. आता फक्त तुम्ही मला सांभाळल्यामुळे फायदा काय झाला, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आणि तुमच्या माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायच्या असतील तर ह्या काळात तरी काय गुल्लोस येवो न येवो, कधी येवो त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. सध्या कोरोना काळ कंट्रोल करायला एकच औषध आहे, ज्याने त्याने ज्याची त्याची वैयक्तिक काळजी घेणे. हे सगळ्यात मोठं औषध आहे. तो न सांगून येणार आहे. बरं, ते आता झाकली 1.25 लाखाची, कधी येईल सांगता येत नाही. आणि महाराज, कोरोना काय आहे हा फक्त ज्याला झाला त्यालाच कळतो, दुसऱ्याचं काम नाही. हे पुस्तकावाल्याने सांगायचं नाही आणि कोणीच सांगायचं नाही. ज्याच्या बितली त्यालाच कळतं. हे सांगून जमणार नाही. मग त्याला एकच काळजी महाराज. दर्डा साहेबांच्या वाढदिवसाला बोबडरावांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मास्क वापरणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संपर्क थोडा कमी ठेवा. कोरोनाने किती लोकांना शिकवलं. एक शिकवलं, तुझं कोण आहे तुला झाल्यावर कळल. तुझं ह्या जगात कोण आहे तुला झाल्यावर कळल. आणि दुसरं शिकवलं कोरोनानं, लग्न वेळेत लागले, गपशीप लागली. हो, भामटेवानी लग्न करायची पाळी आली. शेजारच्याला सुद्धा म्हणा माझं. हो, भामटेवानी. शेजारचे म्हणले काय हो वाजलं बा सकाळी, मग काय कळलं नाही. हो, आता आपण 12चं टायमिंग छापितो, 1:30ला लग्न येतो. पण कोरोनाच्या काळात 6ला लग्न, दिवस उगता सुद्धा. मग पैशाची बचत कोरोनानं शिकवली.
आपलं कोण आहे हे कोरोनानं शिकवलं. आणि दुसरी गोष्ट, माझी स्वच्छता मीच केली पाहिजे हे कोरोनाने पहिलं शिकवलं तुम्हाला, तुमचं कोणी नाही. 2, पैशाचा वापर, पंक्ती उठायचं कमी करा. कीर्तनकार लोक सांगू सांगू मेले, साधे लग्न करा, साधे लग्न करा, नाही ऐकलं. काय वाजलं झालं सकाळी 15-20 मध्ये करावं लागलं. आणि ह्या गोष्टी का घडतात महाराज, तर त्याला एक श्लोकच आहे, यदा यदाय माऊलीची एक ओवी आहे 4थ्या अध्यायात, मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी, आणि मग मी होऊन अवतरे. ओवी आहे त्याला, मी अवेकाची काजळी ठेडून विवेक दीप उजळी. आणि योगिया पाहे, मी तर म्हणतो कोरोना म्हणजे आपल्याला शहाणपणा शिकवण्यासाठी देवाने पाठवलेलं कामच आहे. फक्त आत्ता दारडा साहेबांच्या अभिष्टचिंतनाला एवढा मोठा कार्यक्रम या विचारांनी केला ना. वैयक्तिक काळजी घेणं ही काळाची गरज आहे. वैयक्तिक काळजी घेणं काही नाही. आणि बरं त्याला औषध महागडं नाही ना. मास्क केवढ्याला आहे? 100 धरा, 100 केवढ्याला आहे? 20 रुपयाला, 50 रुपयाला धरा, 50 रुपयाला धरा. आणि एक सॅनिटायझरची बाटली धरा आणि अंतर ठेवा. पण महाराज आज तरी ही गोष्ट काळाची गरज. अजून थंडी आहे, वाढू शकेल. आता हे अनुमान प्रमाण कोणी सांगेल त्यात काय नाही, पण आपण वैयक्तिक काळजी घेणं काळाची गरज आहे. आणि ही जर घेतली तर मी तर म्हणतो कुणालाच कोरोना होऊ नये, कुणालाच कोरोना होऊ नये. आणि कोरोना मुक्तच माणसं व्हाव्या ह्याचं दर. आणि दारडा साहेबांनी बी त्यांच्या वाढदिवसाला देवाला सांगावं, देवा माझं आयुष्य आता 68 वर्ष झालंय, वाढदिवस झालाय माझा, माझ्या सगळ्या भक्तांना सुद्धा कोरोना होऊ देऊ नको. मी तर रोजच करतो, कारण महाराज ते आता तसं राहिलं नाही. माझ्या सगळ्या इच्छा तुकाराम महाराज म्हणतात पूर्ण झाल्या. कधी झाल्या? आज तुमच्या माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण. महाराज मरायचं म्हणतो आपण महाराज, पण आयुष्य थोडं जेवढं आहे तेवढं तर भोगावंच लागणार आहे. त्याला तर काही सुटका नाही, भोगावं तर लागणारच ना. मग ते तसं भोगण्यापेक्षा किती वाईट आहे महाराज. जर झाला कधी, प्रेत घरी देत नाही, जाळायचं नाही, शेवटचं मुख पाहायचं नाही, काही नाही, काही नाही. मग त्याच्यापेक्षा माणूस जर स्वतःची काळजी स्वतः घेतली, अंतर ठेवलं, मास्क वापरलं, सॅनिटायझर वापरलं आणि वैयक्तिक गर्दीत जायचं टाळत ना, काय फरक पडलाय. पण त्या गर्दीत जायचं जर टाळलं तर ते एक दिवस तुमच्या माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील का कोरोना गायब होईल. गायब होईल आणि तो व्हायलाच पाहिजे. आणि ते माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आणि सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यामुळं जगाला खाणारा काळ सुद्धा आता मला भीतीच राहिली नाही. ज्ञानोबा राहायला न्यायला आलेल्या काळाला 3 भावांनी 2-2 वर्ष परत पाठवलं. तुकोबा रायने काळावर उडी मारून वैकुंठ गमन केलं. तुम्हाला काळ जिंकायचा असेल तर जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे जन्म आणि मृत्यू. पण ज्याच्याकडे भजन आहे त्याला काळही काही करू शकत नाही. तुका म्हणे काळ करू न शके बळ, कारण काय? तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. काही नाही, आता काळ काहीच करू शकत नाही. काळाला जर परत पाठवायचं असेल, मरण ते काही माणसं उतटल्यावर म्हणतात कधी मारायचे ते आल्यावर कळलं. हां, तशी कधी मारायचे. काळाला घाबरायचं असेल तर आता आपल्याला काही गोष्टीचे पथ्य पाळले पाहिजे. आणि ते पथ्य पाळत असताना या माणसाचा एक विचार करा महाराज. आता दर्डा साहेबांनी, बबनरावांनी 22 वर्ष तुमची सेवा केली, तुमची सेवाशी एवढी मोठी सेवा केली ना. आता दर्डा साहेबांनी बबनरावांचे चिरंजीव यांना एक चांगलं दणकून काम करून दिलं पाहिजे. हां, पप्पू त्यासाठी. हां, आणि दर्डा साहेब खरं सांगतो, शब्दात सांगता येणार नाही, पण तुमच्यावर या माणसांचं वेगळंच प्रेम आहे. ते शब्दात सांगता नाही. आणि ते प्रेम असंच राहिलं पाहिजे महाराज. आज माणसं कुणी कुणाचं राहिलं नाही, बापाचं माणसं राहिली नाहीत महाराज, पण तुमच्यावर इतकं प्रेम आहे. त्या माणसाने ह्या कालावधीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम होणार नाही तरी त्या बिचाऱ्याने एवढं नियोजन धावपळीत केलं. हे तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. नाही तर यंदा मी म्हणत होतो 22 वर्षात खाडं होईल, पण नाही झालं. हां, आणि मग या कुटुंबाला सगळ्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देतो. दर्डा साहेबांना सगळ्यांना उदंड आयुष्य देतो. एकदा प्रेमानं भजन करा.